कोणताही सोशल मीडिया ऍप जर आपण ओपन केलं तर अर्थात त्यामध्ये आपलं युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्यावरती आपल्याला प्रकर्षाने एक जाहिरात दिसते. ती जाहिरात असते आस्थाची. आस्था अर्थात अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीची. आणि त्यामध्ये आपल्याला जे त्यांचे काही काही मेंबर्स असतात, काही मेंटरशिप घेतलेले लोक असतात किंवा क्लायंट असतात, ते आपल्याला सांगतात की मी एका वर्षामध्ये एवढे कमवले, एका वर्षात तेवढे कमवले, पहिल्या प्रॉफिट मधून ही गाडी घेतली, ती कार घेतली. या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. आणि मग आपण त्या ठिकाणी त्यांच्या आमिषाला बळी पडतो. आपल्याला वाटतं अरे मे बी माझे पैसे एका वर्षामध्ये 10 पट होतील, 15 पट होतील. आणि मग आपण त्या ठिकाणी त्या अवधूत साठेंचा एक आय ओपनर असेल किंवा जे पुढचे काही कोर्सेस असतील ते कोर्सेस त्या ठिकाणी आपण परचेस करतो. आणि ते परचेस केल्यानंतर मग आपल्याला खरी त्याची रियालिटी कळते, पण तोपर्यंत वेळ निघून गेली असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी सेबीच्या निदर्शनास आल्या आणि सेबीने मग काल त्यांच्यावरती कारवाई केली. 601 करोड रुपयाचा फाईन व्याजासकट हा त्यांच्यावरती लावलेला आहे. आणि त्यानंतर अवधूत साठे आणि त्यांची पत्नी आणि त्यांची ट्रेडिंग अकॅडमी जी आहे तर यांचे अकाउंट्स फ्रीज करण्यात आलेले आहेत. त्यांना भारतीय शेअर बाजारामध्ये ट्रेडिंगसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. आता हा नेमकी काय प्रकार आहे तो आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आता हा मॅटर काय आहे, तर हा मॅटर आहे, पहिली गोष्ट सेबीचं असं म्हणणं आहे का इथे ह्या ठिकाणी जे क्लायंट्स आहेत त्यांना मिसगाईड करण्यात आलं. क्लायंटला गॅरंटेड रिटर्नचं आमिष दाखवण्यात आलं आणि कोर्सेसच्या नावाखाली लाईव्ह ट्रेडिंग केली गेली. कोर्सेस काहीही शिकवले नाहीये. काय फंडामेंटल नॉलेज असेल, टेक्निकल नॉलेज असेल, ते काही शिकवलं नाहीये. फक्त कोर्सेसच्या नावाखाली लाईव्ह ट्रेडिंग केलं गेलं आणि त्यामुळे सेबीनं हा सगळा फाईन त्यांच्यावरती लावलेला आहे. पण असं काय केलं अवधूत साठेंनी, तर आता जो काही सेबीनं जवळजवळ 125 पानांचा रिपोर्ट तयार केलाय, त्यामध्ये जे त्यांचे मेंटरशिपचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या सगळ्या मेंटरशिपच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची चॅटिंग असेल, जे त्यांनी लाईव्ह वेबिनार केले. आता ते आपल्या युट्यूबवरती लाईव्ह येत नव्हते, कारण युट्यूबवरती लाईव्ह आल्यानंतर लगेच लक्षात येतं. वेबिनार घेतले जातात. त्या वेबिनारचे सगळे व्हिडिओ सगळे सेबीकडे आहेत. त्याची स्क्रीनशॉट ह्या सगळ्या गोष्टी सेबीनं शेअर केलेल्या आहेत. सेबीचं म्हणणं आहे का पहिली गोष्ट यांनी त्या ठिकाणी मिसगाईड केलं आणि आतापर्यंत जवळजवळ त्यांनी 2015 सालापासून तर आतापर्यंत 4 लाख त्यांचे विद्यार्थी आहेत. या 4 लाख विद्यार्थ्यांकडनं 601 करोड रुपये फी वसूल केली. यामध्ये त्यांचा जो एक प्रोग्राम मेंटरशिप नावाचा प्रोग्राम आहे, त्या मेंटरशिप नावाच्या प्रोग्रामची फी 6,75,000 रुपयाची फी आहे आणि ती फी भरणारे 1000 लोक आहेत. आता ह्या 1000 लोकांनी 6,75,000 रुपये भरलेत फी निसती, म्हणजे विचार करा. आणि आता त्या ठिकाणी हे जे आहे त्यांचे चॅटिंग सुद्धा असे आहेत का बँकेमध्ये तुम्हाला एफडी मध्ये 5 ते 6% भेटतात, त्यापेक्षा पैसे इकडे लावा, इथे तुम्हाला एवढे रिटर्न भेटतील, असं त्या ठिकाणी गॅरंटेड रिटर्नचे चॅटिंग सुद्धा लोकांच्या बरोबर केलेले सेबीने शेअर केले आहे. म्हणजे एक प्रकारे सेबीचं असं म्हणणं आहे का एक तर तुम्ही सेबीचं रजिस्ट्रेशन घेतलेलं नाहीये, सेबी रजिस्टर आरे तुम्ही नाहीयेत, तरी सुद्धा तुम्ही लोकांकडनं लाईव्ह ट्रेडिंग करून घेता कोर्सेसच्या नावाखाली. म्हणजे जे मोठं चुकीचं काम त्यांनी केलंय का कोर्सेसच्या नावाखाली लाईव्ह ट्रेडिंग केली गेली, ते पण वेबिनार घेऊन. आणि मग आता हे सगळे पैसे असं सेबीने फरमान सोडलंय का पैसे परत ज्यांचे तुम्ही ज्यांच्याकडनं घेतले होते त्यांचा डिटेल्स द्यायचा आहे, पैसे सेबीकडे जमा करायचे, 21 दिवसाचा कालावधी दिलाय आणि जर नाही केलं 21 दिवसापर्यंत तर त्यानंतर कारवाई केली जाईल. परत सेबीनं पुढे आणखीन बघितलं की ज्या लोकांनी जे त्यांचे मेंबर्स होते, जे क्लायंट विद्यार्थी असतील, त्यांनी जो दावा केला होता, जो आपल्याला युट्यूबच्या व्हिडिओ मार्फत दाखवला गेला का आम्ही एवढे कमवले तेवढे कमवले, त्यांचे अकाउंट चेक केले गेले तर रियालिटीमध्ये ते सगळे लॉसेसमध्ये होते. आणि जे त्यांचे वेबिनार मार्फत जे काही लोकांकडनं ते लाईव्ह ट्रेडिंग करायचे असे जो 186 लोक होते, त्यातले जवळजवळ 122 लोक हे लॉसमध्ये आहेत. त्यांचा एकत्रित जो लॉस आहे तो लॉस 2 करोड रुपयाचा. बरं ठीक आहे, इथपर्यंत मान्य. जे तुमचे विद्यार्थी आहेत ते लॉसमध्ये आहेत तेही मान्य आहे.
पण तुम्ही लोकांना सांगतात का एवढे असे ट्रेड करा, तसा ट्रेड करा, तुमचं तरी काय? मग सेबीनं त्या ठिकाणी त्यांचंही अकाउंट जे आहे मागच्या 2 वर्षामधलं सगळे डिटेल्स बघितले, तर त्यामध्ये जवळजवळ 6.5 करोड रुपये हे अवधूत साठे लॉसमध्ये आहेत. म्हणजे बघा, जे आपल्याला दाखवलं जातं युट्यूबवरती, एवढे पैसे कमवा, तेवढे कमवा, तेवढे कमवा, तीच व्यक्ती स्वतःच्या अकाउंटमध्ये लॉस मेकिंग आहे. मग आता तुम्ही ठरवायचंय का ह्या अशा लोकांच्या आमिषाला आपण बळी पडायचं का काय करायचं? तर एकंदरीतच या सगळ्या प्रकारामुळे सेबीने त्यांच्यावरती कारवाई केली, सेबीने त्यांना बॅन केलेलं आहे. असे बरेचसे इन्फ्लुएन्सर आहेत का जे असेच लोकांना मिसगाईड करतात, गॅरंटेड रिटर्नचं काय आमिष दाखवतात. तर अशा लोकांपासून आपण सावध राहिलं कधीही बरं. ओके. आणि तेव्हा अर्थातच हा जो काय व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ कोणाला टार्गेट करण्यासाठी नाहीये. जे सेबीचं काल जे काय नोटिफिकेशन आलेले, जो त्यांनी जी काल ऑर्डर काढली सेबीची, ती सेबीची ऑर्डर मी जशाच्या तशी तुमच्यावर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला डिटेल सगळा संपूर्णपणे स्क्रीन रेकॉर्डिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपला दुसरा चॅनल आहे, त्यावरती अर्ध्या तासाचा व्हिडिओ आपण बनवलाय. त्यावरती चॅटिंग असेल, काय काय सेबीने ऑब्लिगेशन लावलेत, तो डिटेल्स व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवलेला आहे. ओके. तेव्हा आता आपण इथे थांबतोय. अर्थात माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.